गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी शौनक आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गौरी पूजनाचा दिवस दुसरा आणि जो सगळ्यात महत्त्वाचा. तर मित्रांनो, काल गौरींचं आगमन झालं, तुम्ही बघितलं असेलच. त्याच्यानंतर आम्ही गौरी पूजा केली, गौरी बसवल्या आम्ही. आणि मग कालचा मेनू एकदम सिंपल होता, तोही तुम्ही बघितला असेलच. पण आजचा जो मेनू आहे तो खूप स्पेशल असतो, कारण आज खास करून गौरी माईंच्या आवडीचं जेवण बनतं. पहिली गोष्ट म्हणजे त्या माहेरवाशिणी आहेत आणि त्या माहेरी आलेल्या आहेत. आणि त्यामुळे जसं माहेरी आलेल्या मुलीचं आई कौतुक करते, तिच्या आवडीचे पदार्थ बनवते, त्याच पद्धतीने आम्ही सगळेसुद्धा गौरी माईंच्या आवडीचं जेवण बनवतो. आता प्रत्येक ठिकाणी ती प्रथा, ती पद्धती किंवा जेवणाचा मेनू हे सगळं वेगवेगळं असतं. आमच्याकडचा प्युअर व्हेज असतो, काही ठिकाणी देवीला मटणाचं नैवेद्य दिलं जातं, कारण एक तर ती माहेरवाशिणी, तिचा जो आवडीचा पदार्थ, तिला जे आवडतं तेच आपण बनवतो. तर ते तसं आहे. त्याच्या मागच्या कथा, त्याच्या मागच्या परंपरा जे काय आहे ते सगळं वेगळं आहे. तर आज आमच्या घरी जे आहे ते प्युअर व्हेजिटेरियनच आहे. आणि किचनमध्ये ऑलरेडी सकाळी 5:30-6 वाजल्यापासून ताबा घेतला गेलेला आहे. आणि कारण तेवढा वेळ लागतोच, खूप मेहनत असते त्याच्यापाठी. तर मग चला आता आपण बघूया, कारण ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे. तर बघूयात आत्तापर्यंत काय काय तयार झालेलं आहे ते. तर इकडे तुम्हाला दिसत असेलच. तर हे बघा, एक सेकंद, जरा नीट, थोडीशी शॅडो येते, ते बघा इकडे दिसते, ती आहे आळूची भाजी. जसं तुम्ही आळूचा फतफदा ऐकला असेल तर तोच आळू आहे. तर त्याची आज भाजी बनवतात. त्याच्यात खरं आंबट चुका वगैरे टाकला जातो, पण अशा सणांच्या वेळेला आंबट चुका आउट ऑफ स्टॉक असतो. तर लकीली मिळाला तर मिळाला. आणि त्याचबरोबर ह्याच्यात मुळा चिरून टाकलेला आहे, दाणे आहेत, हे बघा. तरी इकडे आळूची भाजी तिने कुकरमधून शिजवून घेतलेली आहे, ती अजून तयार नाही आहे. तर ही नंतर त्याला मस्त मसाला वगैरे टाकून ती लोक तयार करून घेणार आहेत. आणि आजचं जेवण पण कांदा लसूण न घालता बनवलेलं असणार आहे. इकडे टोमॅटोची कोशिंबीर तयार आहे. तर हा फायनल प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही इकडे बघू शकतात, पुरण तयार आहे. आणि इकडे शेवयांची खीर आहे. तर सध्या हे 3 आयटम्स तयार आहेत, हे तयार व्हायचे बाकी आहेत. तर आता किचनमध्ये बघूया. किचनमध्ये इथे पोळ्या तयार होत आहेत. आणि इकडे वर्षा आता टाकत आहे ती उकडलेल्या बटाट्याची भाजी. तर पहिली भाजी ही तयार होणार आहे, त्याच्यानंतर आळू तयार होईल. आणि काय ऑलरेडी तिने शिजवून ठेवलेलं आहे. आणि मटकी पण आहे का. तर हे बघा, इकडे तिने वरण तयार ठेवलेलं आहे. तर वरण पण तयार आहे. आणि वर्षा म्हणाली तसं आहे बघा, मटकीसुद्धा आहे. मग चला त्यानं किचनमध्ये काम करू दे. बटाट्याची भाजी, इथे भोपळ्याचं भरीत आहे. तयार होते मटकीची उसळ. आणि एकदम ट्रेडिशनल पद्धतीने मस्तपैकी गोडा मसाला वगैरे टाकून. आणि ही आहे आपली भाजी क्रमांक 2. आणि इकडे आहे आळूची भाजी, ही पण तयार होते. ही आहे 3. तर हा असा मेनू आहे. कोशिंबिरी वगैरे सगळ्या तयार आहेत. भाजी, पुरणाच्या पोळ्या आहेत ते आणि स्पेशल आजचं म्हणजे इकडे आहे पुरणाची पोळी. तर मग आपण पूर्ण फायनल ताट नंतर बघणारच आहोत. तर फायनली आता भाजी क्रमांक 3 ची तयारी सुरू आहे इकडे. आणि ती आहे माझी पर्सनल फेवरेट आळूची भाजी. तडका देणं सुरू आहे, तडका. आणि तिकडे ऑलरेडी मटकी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. सकाळी 5:30-6 वाजल्यापासून किचनचा ताबा आहे. आणि हे सगळे पदार्थ आता मस्त तयार होत आहेत. बनवायच्या मागे एवढी मेहनत असते, संपायला जेमतेम 15 मिनटं लागतात फक्त.
नाही. येस, त्यामुळे तो घातलेला नाही. ॲक्च्युली आंबट चुक्याशिवाय या भाजीला मजा येत नाही, खास करून या पिरियडमध्ये गौरी जेवणाच्या वेळेला. आणि त्यामागचा उद्देश असतो की मॅक्झिमम भाज्या इन्कॉर्पोरेट करायच्या. आता आम्ही काही वेगळ्या वेगळ्या 16 भाज्या 16 कोशिंबिरी करत नाही. सो जेणेकरून मॅक्झिमम भाज्या जेवणामध्ये इन्कॉर्पोरेट होऊ शकतील. आईने इथे पडवळ चिरून ठेवलेलं आहे, तर ते घालून आपण कढी करणार. सो कढी घालून पडवळ हे आपण एरवी करत नाही, पण ते गौरीला नक्की होतं आमच्याकडे. सो मॅक्झिमम भाज्या इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करतो आपण. तुम्हाला याचे शेड्स दिसत असतील, हिरवा आहे, मध्ये तसं लाल आहे. तर ही अशी मस्त भाजी तयार होत आहे. खायला भरपूर मजा येणार आहे. तर मग चला, आता इथे भाज्या सगळ्या तयार होत आहेत. आता आपण किचनमधनं बाहेर जाऊया आणि परत येऊ फुल अँड फायनल थाळी दाखवायला तुम्हाला. चलो. तर तुम्ही बघितलं असेलच की आमच्या घरी सगळी तयारी व्यवस्थित आणि जोरदार सुरू आहे. आणि ते पदार्थ बनवण्यात खूप मेहनत लागते. जितकी मेहनत त्यांना बनवायला लागते त्याच्यापेक्षा कमी वेळात आपण ते संपवून टाकतो, सफाचक करून टाकतो. म्हणजे जशी वर्षा म्हणाली की 16 भाज्या वगैरे सगळं बनवतात, तर हे असं होतं पूर्वीच्या काळी. असं म्हणतात की देवीला म्हणजे गौरीचं जे नैवेद्य असायचं त्या 16 प्रकारच्या भाज्या, कोशिंबिरी, चटण्या हे सगळं बनवलं जायचं. बट सध्याच्या जे काय सेल्फ क्रिएटेड आपण जे क्रिएट केलेलं फास्ट युग आहे त्यात हे सगळं पॉसिबल होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या क्वालिटीच्या ज्या भाज्या पूर्वी मिळायच्या त्या आता मिळत नाहीत. म्हणजे अगदी सिम्पल उदाहरण द्यायचं म्हटलं तर काल आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलो तर आंबट चुका आउट ऑफ स्टॉक. त्यानंतर आळू जेमतेम मिळाला, काही लोकांना तर आळू मिळालाच नाहीत. आणि ते सुद्धा ठाण्यातील मेल मार्केटमध्ये आळू नव्हता. तर कॅन यू इमॅजिन, जर अशा भाज्या आउट ऑफ स्टॉक जायला लागल्या तर मग कसं काय बनवणार. मग त्यातल्या त्यात काय आहे तर मग 2-3 प्रकारच्या भाज्या एकत्र करून एक भाजी बनवायची, ज्याला आपण मिक्स व्हेज पण म्हणू शकतो. किंवा 3-4 प्रकारच्या भाज्या घेऊन असं घेऊन तुम्ही एक वेगळा एक ग्रेव्हीवर आयटम करू शकतात. किंवा मग मटकी एक झाली, तिची उसळ करा, ती एक भाजी झाली. तर मग आता असं चेंज ओव्हर व्हायला लागलेत. आणि त्याचबरोबर मग डाळ भात वगैरे असतोच, वरण भात वगैरे असतोच, साधा भात असतो आणि पुरणपोळी वगैरे असतं. तर ते बेसिक सगळं बनतं. पण मग चॅलेंज फक्त आजकाल भाज्यांचा असतो. तर हा असा एक स्मार्ट वेसुद्धा लोकांनी काढलेला आहे. बट काय करणार, काळाप्रमाणे लोक बदलत गेली, काळाप्रमाणे गोष्टी बदलत गेल्या, काळाप्रमाणे आपण सगळेच बदललेलो आहोत. तर मग त्यांची तयारी सुरू आहे. आता मी जास्त किचनमध्ये जात नाही, कारण तिकडे खूप डोकं शांत ठेवून ती कामं करावी लागतात. कारण हा नैवेद्य देवीसाठी असतो, तो चांगला झालाच पाहिजे. आता आपण डे 2 गौरी मातेंना भेटूया. तर या बघा, काल जेव्हा आपण गौरी मातेंचं स्वागत करतो, आगमन करतो, तेव्हा एक वेगळंच लूक असतं. आणि आता चेहऱ्यावर त्यांचं एक वेगळंच लूक आहे. हे बघा, आणि मस्त डेकोरेशन केलेलं आहे. तर फायनली हे बघा, इकडे सगळं आता किचनमध्ये आम्ही सगळं आणून ठेवलेलं आहे. इकडे बघा सगळं तयार आहे. हा एक आणखीन मस्त भजी आयटम आहे, घोसाळ्याची भजी. तर हे घोसाळा आहे, त्याची ही भजी आहे. एकदा सगळे पदार्थ बनून झाले की त्याच्यानंतर वेळ येते ते नैवेद्याचं ताट वाढायला घ्यायची. या ताटामध्ये तुम्ही जे पदार्थ बनवलेले आहेत ते सगळे थोड्या थोड्या प्रमाणात वाढले जातात. मीठ सोडून बाकी सगळे पदार्थ देवासाठी नैवेद्याच्या ताटात वाढले जातात. नैवेद्याचं ताट बनवणं ही पण एक कला आहे. कोणता पदार्थ कुठे वाढावा, कसा वाढावा, किती प्रमाणात वाढावा, ह्याच्यातसुद्धा स्किल असते. कुठलाही पदार्थ एक दुसऱ्यावर ओव्हरलॅप नाही झाला पाहिजे ह्याचीसुद्धा काळजी त्यांना घ्यावी लागते. त्यामुळे नुसतं ताट सजवणं किंवा नैवेद्यासाठी ताट तयार करणंच इतकंच काम नसतं, तर ते व्यवस्थित झालं आहे की नाही, त्याच्यात सगळे पदार्थ आले आहेत की नाहीत, कोणताही पदार्थ वाढल्यानंतर एकमेकांवर ओव्हरलॅप नाही झालं पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. आणि एकदा हे नैवेद्याचं ताट पूर्णपणे तयार झालं की मग
ते देवासमोर नेलं जातं आणि त्याचं नैवेद्य व्यवस्थित दाखवला जातो. तर मित्रांनो, हे आहे यावेळेचं आमचं नैवेद्याचं ताट जे आम्ही गौरी मातेसाठी बनवलं आहे. तर मित्रांनो, फायनली आजचा गौरी पूजनाचा दुसरा दिवस संपलेला आहे. आणि ॲक्च्युली सांगायचं होतं की आता मेनू कसा होता, बट वेळ नाही मिळाला. त्यातून तो स्टँड गडबडला, सगळंच गंडलं. आणि पण जेवण अप्रतिम होतं गौरीचं. खूप मजा आली आणि सगळ्यांनी पोट भरून ताव मारला आहे. तर मग चला हा ब्लॉग आता वाइंडअप करूया. रात्रीचा 1 वाजलेला आहे. आत्ता जस्ट 1 तासापूर्वी आरती झाली आमची. तर मग हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल दाबा. ठीक आहे. आणि सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे, हो ना? येस, यू डोंट हॅव टू पे. नो चार्जेस, नथिंग, ओके, फ्री. तर भेटू आपण लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.